नमस्कार मित्रांनो, संकल्प एज्युकेशन मध्ये मी प्रशांत गव्हाणे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, फायनली गव्हर्नमेंट स्कीमचा ज्या निकालाची तुम्ही सर्वजण वाट बघत होते आतुरतेने, त्याचा फायनल निकाल लागलेला आहे. बार्टी आणि आरटी या संस्थेने काल निकाल जाहीर केलेले होते आणि आज सकाळीच 12 वाजेच्या दरम्यान टीआरटी देखील आपला निकाल घोषित केलेला आहे. ठीक आहे, तर यानंतर पुढच्या स्टेप्स कशा असणार आहेत, त्यानंतर कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, तुमचं हे जे सिलेक्शन झालं हे फायनल आहे का, याच्यामध्ये बदल होऊ शकतो का, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, सर्वप्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ह्या लिस्टमध्ये नाव आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता पुढच्या स्टेजेस समजून घेऊयात आपण. त्यापूर्वी रिझल्ट एकदा बघूयात आपण. रिझल्ट कशा प्रकारे आलाय तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, याप्रमाणे रिझल्टच्या पीडीएफ या ठिकाणी आलेल्या आहेत. तर बघा, बार्टी SSC ची ही पीडीएफ आहे. किती विद्यार्थी निवडले त्यांनी? 100 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे, जी सीईटी 24 आणि 25 सप्टेंबरमध्ये झालेली होती. त्याचा निकाल या ठिकाणी आज जाहीर केलाय. पर्सेंटाईल स्कोर विद्यार्थ्यांचे दिलेले बघा, रोल नंबर, फुल नेम, पर्सेंटाईल दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, मुलांची वेगळी आहे यादी, मुलींची यादी वेगळी आहे. यादीमध्ये काय काय बघून घेऊयात. हे बघा, ही मुलांची यादी झाली. ही वुमन मेरिट लिस्ट आहे. सुरुवातीला वरती मेरिट लिस्ट दिलेले आहेत त्यांनी. त्यानंतर दिव्यांग मेरिट लिस्ट पण सेपरेट आहे, ऑर्फन मेरिट लिस्ट पण आहे आणि वंचित मेरिट लिस्ट देखील या ठिकाणी दिलेली आहे. त्यासोबतच वेटिंग लिस्ट देखील यांनी क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, बघा, जी जनरल वेटिंग लिस्ट आहे ती देखील या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. त्यांनी प्रॉपरली रिझल्ट दिलेला आहे. ठीक आहे, ओके. आता पुढे काय दिलं बघा त्यांनी, उपरोक्त प्रमाणे नमूद विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणीबाबत तसेच प्रशिक्षणाच्या पुढील कार्यवाहीबाबत सूचनापत्र लवकर संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे. ठीक आहे, तर यानंतर आता ह्या पीडीएफ आल्या, तुमचं नाव आलंय त्यामध्ये. आता हे नाव चेक करायचं असेल, या पीडीएफ जर तुम्हाला चेक करायचं असतील तर पहिलं काम तुम्ही करायचं, एक तर संकल्प एज्युकेशनचं जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि हे जे SSC रेल्वेचं चॅनल हे देखील सबस्क्राईब करायचे. त्यासोबतच ABD संकल्प आपलं जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे या सगळ्या पीडीएफ त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. ठीक आहे, त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करता येईल तुम्हाला. आता पुढे बघूयात आपण. आता एकतर हे लिस्ट आली, याच्यात तुमचं नाव आहे. आता कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम टाकायचा आहे इन्स्टिट्यूटचा, या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या पुढे सुरू होणार आहेत. बघा, बार्टी SSC ची लिस्ट आहे. त्यानंतर IBPS ची देखील बघा, किती प्रशिक्षणार्थी घेतले. IBPS साठी 1,500 विद्यार्थ्यांची निवड त्यांनी केलेली आहे. ही लिस्ट खूप मोठी असणार आहे. ठीक आहे, त्यासोबतच TRT बघू, TRT SSC बघा, याचा देखील निकाल लागला आहे. TRT SSC चे 100 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यासोबत TRT IBPS बघितलं तर यांची देखील 100 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. त्यानंतर RT चे बघा, RT SSC चे 100 विद्यार्थ्यांची निवड केली आहे आणि RT IBPS ने या ठिकाणी साधारणतः किती विद्यार्थ्यांची, RT IBPS, एकच मिनिट, इथं यांनी 300 लाभार्थ्यांची निवड, म्हणजे या ठिकाणी जे IBPS आहे RT, 300 विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे प्रशिक्षणासाठी. ठीक आहे, आता पुढे काय करायचं बघून घेऊयात आपण. लिस्ट आली, रिझल्ट आलाय. ठीक आहे, पुढे बघूयात आता. ओके, रिझल्ट कोणाकोणाचे आलेत आतापर्यंत? बार्टीचा रिझल्ट आलाय, RTचा आलाय, TRTचा आलाय. आता माझ्या मते सारटी आणि महाज्योती देखील काही रिझल्ट आलेले आहेत, काही बाकी आहेत, एक्झाम होणंच बाकी आहे. आणि जी आता पुढे अपेक्षित आहे तर ती सारथी आहे. पुढच्या 1-2 दिवसामध्ये सारथीचा देखील रिझल्ट तुम्हाला आलेला दिसेल. ठीक आहे, ओके. आता रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि संस्था निवड ह्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, आपण डॉक्युमेंट बद्दल पण जाणून घेणार आहोत. शेवटी डॉक्युमेंट बद्दल बघूयात आपण. तत्पूर्वी आता ह्या रिझल्ट मध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला पहिला पसंतीक्रम हा संकल्पच टाकायचा आहे. का टाकायचा समजून घेऊयात. ही संकल्पची SSC ची टीम आहे बघा. आकाश जाधव सर असतील, अभिषेक गायके सर असतील, मी स्वतः प्रशांत गव्हाणे असेल, क्षितिज भालेराव सर असतील, प्रणव टेरे सर, अरविंद ठोंबरे सर, यादवराव मरकट सर, अशी ह्या ठिकाणी दर्जेदार टीम तुम्हाला अवेलेबल आहे SSC चा कोर्स घेण्यासाठी. त्यासोबतच 6 महिन्याचं ऑफलाईन प्रशिक्षण आपलं या ठिकाणी होईल. त्यासोबतच सेपरेट अभ्यासिका आहे, लायब्ररी फॅसिलिटी आहे, आपली जी नवीन इमारत आहे
छत्रपती संभाजीनगर येथे त्या ठिकाणी सेपरेट लायब्ररी, मुला मुलींची सेपरेट स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग तुमचे डेली बेसिसवर होणार आहे, तुमची काउन्सिलिंग डेली बेसिसवर होणार आहे. ग्रुप ऍक्टिव्हिटी करणार आहेत आपण. जे काही वीक विद्यार्थी आहेत, एखाद्या विषयामध्ये वीक असतील तर त्यांची ग्रुप ऍक्टिव्हिटी देखील या ठिकाणी होणार आहे. त्यासोबतच 11 पुस्तकांचा सेट मिळणार आहे. SSC साठी जे महत्वाचे इम्पॉर्टंट 11 पुस्तकं लागतात त्या सगळे पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सेपरेट काहीच परचेस करायचं नाही तुम्हाला. त्यासोबत PYQचे जे पिनॅकल पब्लिकेशनची पुस्तकं आहेत, जे पूर्ण भारतामध्ये गाजलेली आहेत, हे पुस्तकं देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्याशिवाय क्लासरूम नोट्स तर आपल्या असणारच आहेत. पुढे टेस्ट सिरीजमध्ये टेक्स्टबुक, जी नामांकित टेस्ट सिरीज आहे भारतातील टेक्स्टबुक, त्याची तुम्हाला या ठिकाणी 1 इयरची व्हॅलिडिटी असणारी टेक्स्टबुकची सिरीज मिळणार आहे. त्यासोबत गाईडलीची देखील 1 इयरची व्हॅलिडिटी असणारी टेस्ट सिरीज मिळणार आहे. त्यानंतर नामांकित जे SSCचे जे काही नामांकित कोर्सेस आहेत त्या ठिकाणी त्याचे 1 इयर व्हॅलिडिटी असलेला पूर्ण कोर्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. एवढं सगळं कधी मिळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही संकल्प हा पहिला पसंतीक्रम तुम्ही टाकणार आहात, त्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता. ठीक आहे. खाली कॉलिंगसाठी नंबर दिलेला आहे बघा, 9762441100. तर जर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल यामध्ये तर तुम्ही ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. SSCच नाही, त्यासोबत आपण या ठिकाणी बँकिंगसाठी देखील एकदम उत्कृष्ट भारतातील नामांकित अशी फॅकल्टीची टीम आपल्याकडे आहे. आकाश जाधव सर, अमोल पाटील सर, क्षितिज भालेराव सर, आतिश शिंदे सर, अमित पाटील सर, शरद जाधव सर आणि प्रशांत डोले सर हे तुम्हाला बँकिंगसाठी गाईड करतील. यामध्ये देखील त्या सेम फॅसिलिटीज मिळतील तुम्हाला ज्या मी मगाशी सांगितलं. 6 महिन्याचा कोर्स, मुला मुलींची सेपरेट लायब्ररीची फॅसिलिटी, काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग असेल, ग्रुप ऍक्टिव्हिटी असेल, बुक्स असतील, 11 बुक्सचा सेट आहे, अड्डाची टेस्ट सिरीज आहे, त्यानंतर अड्डाचे बुक्स आहेत त्यानंतर टेस्ट सिरीज अड्डाची पण मिळणार आहे, गाईडलीची देखील मिळणार आहे. त्यानंतर व्हिडिओ कोर्समध्ये यस ऑफिसरचा कोर्स असेल, गौरव गर्ग सरांचा कोर्स असेल, आशिष गौतम सरांचा कोर्स असेल, या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतील. केव्हा? परत एकदा ज्यावेळेस तुम्ही संकल्प हा पहिला विकल्प टाकणार त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. बघा आता आपले जे कोर्सेस आहेत ते कुठल्या कुठल्या सिटीमध्ये अवेलेबल आहेत, कुठले कोर्सेस ते आपण समजून घेऊयात. छत्रपती संभाजीनगर येथे आसपासचे जे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी बघा IBPS बँकिंग, इन्शुरन्स, SSC, JMFC, MPSC आणि MES हे कोर्सेस आपले छत्रपती संभाजीनगर येथे अवेलेबल आहेत. त्यासोबतच नाशिक सिटीमध्ये IBPS बँकिंग, पुणे शहरामध्ये MPSC राज्यसेवा, MPSC कंबाईंड, IBPS आणि SSC हे कोर्स पुण्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि जळगाव, ठाणे, यवतमाळ आणि पालघर या ठिकाणी आपले पोलीस भरतीचे कोर्सेस अवेलेबल आहेत. यांचे रिस्पेक्टिव्ह पत्ते आणि जे काय संपर्क नंबर आहेत या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. तुमचे फ्युचर ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग करून घ्यायची असेल इन पर्सन, तर तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. आता महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे सिलेक्शन झालंय सर, आता मी काय केलं पाहिजे? तर आता तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे ते व्यवस्थित. ठीक आहे. त्यामध्ये काय काय आहे, जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्ममध्ये भरले होते ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आता व्यवस्थितरित्या जमा करायचे आणि ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये. त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो असेल, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर त्याचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, डोमेसाईल असेल महाराष्ट्राचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर असेल तर, ऑर्फन असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट, 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. ठीक आहे. आणि सिग्नेचर, स्कॅन, या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टी या ठिकाणी मराठीत दिलेल्या आहेत. पासपोर्ट असेल, त्यानंतर स्कॅन केलेली सही, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवीधर प्रमाणपत्र, 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, अनाथ असल्यास संबंधित प्रमाणपत्र आणि नावात जर तुम्ही काही बदल केलेला असेल, काही मुलींचा लग्नानंतर नाव बदलतं तर त्याचा देखील पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्ही आता पहिलं काम करायचं, सगळे व्यवस्थित जमा करून ठेवायचे आहेत. ज्यावेळेस हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुम्हाला संस्था निवडीचा पर्याय उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही संकल्प हा पहिला पर्याय त्या ठिकाणी टाकणार आहात त्याची मला खात्रीच आहे. सोबत तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, डाऊट असतील तर मला मी नंबर ऑलरेडी शेअर केलेले आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. परत एकदा मी तुम्हाला नंबर सांगतो बघा, 9762441100 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर करू शकता.
आपल्या एबीडी संकल्प चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरती पुढील अपडेट, पुढील जे रिझल्ट येणार आहे सारथीचे वगैरे, ते रिझल्टच्या PDF आपण त्याच्यावरती इमिजिएट टाकत असतो. त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. चला आता मित्रांनो, भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.